सुरू होते. एका बाजूला पाहायला गेलं तर चुनावडी टायगर्स सेमीफायनल 1 आपल्या भेटीला येते. उपांत्य फेरीचा पहिली मॅच बबन पवार निघालेत बॉलिंग मॅचसाठी. पहिलाच बॉल जागेवरही टप्पा सुनीलला नाही कळला, गेला शैलेश पाटीलच्या दिशेने. याच हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल निलेश गुप्ताच्या माध्यमातून. आता मात्र फुलटस होता, तिकडे नाही कोणी. नो मॅच म्हणजे 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाद. एकंदरीत पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कालपासून कडाक्याचं ऊन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सज्ज आहे. 2 चेंडू 4 धावा. बबन पवार हल्ला केलाय, आक्रमण केलंय, आपल्यावरती कमबॅक करावं लागेल. आता मात्र समोरच्या दिशेने प्रहार नाही काही कोणी. बॉल जाईल अलॉंग द कार्पेट. सर 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 फायदा उचलला जातोय. सुनील राऊत बॅट तळपली आहे, बॉलला फेकून दिलाय लगातार. जे 2 चौकार पाहायला मिळतात. 3 चेंडू 8 धावा जरूर झाल्यात. मॅच मध्ये रंगत आहे. 3 चेंडू 8 धावा झाल्यात. स्किल आहेत सुनीलकडे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. जबरदस्त मॅच भेटीला येते. सेमीफायनल 1 अभय आणि वर्सेस अमोल महेश चव्हाण. आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये तिकडे जयेश कानडे आहेत आणि जयेशच्या डोक्यावर लगातारचे 3 चौकारांची हॅट्रिक केले. बबनच्या बॉलचा ओव्हरचा पुरेपूर फायदा उचललाय. पॉवर प्ले षटक अतिशय महागड षटक पाहायला मिळते. लगातारचे 3 आक्रमक प्रहार पाहायला मिळत आहेत. सुनील प्रभावित करता आपल्या गोलंदाजी जोरावरती. पहिला बॉल बबनचा होता. पुढील 3ही बॉल पाहायला गेलं तर सुनीलचे होते. चुनाभट्टी रॉयल्स एका बाजूला पाहायला गेलं तर चुनाभट्टी रॉयल आणि टायगर. आक्रमण करावं लागेल. 4 चेंडूत 12 धावा झाले जरूर. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र एलिव्हेशन नाही मिळालं, ताकद कमी पडली. तिथे होते रितेश. कॅच पकडतील, विकेटचा होईल पतन आणि जावं लागेल मैदान सोडून. आणि आता मात्र टाटानगरचे निलेश देशमुख जात आहेत. निलेश देशमुख दमखम आहे. लेफ्टी बॅटर आहेत, लेफ्टी बॉलर आहेत. चांगले लेफ्टी पाहायला मिळतात. निलेश देशमुख टाटानगरला बिलॉंग करतात. चुनाभट्टीच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना संधी निर्माण झाली आपल्याला खेळ दाखवण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. स्वतःला सिद्ध करा, आपली नोंद घ्यायला लावा. एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झाले चुनाभट्टीच्या पोरांना. लावा ताकद, तुटून पडा. आजचा दिवस महत्वपूर्ण दिवस. सुपर संडे कोणासाठी होईल फंडे. कोण पार्टी करेल, कोणी निराश होऊन घरी जाईल. परंतु मित्रांनो पुनरागमन करा. निराश व्हायचं कारण नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेट खूप काही देतं. तुम्हाला नाव दिलंय, गाव दिलंय, ओळख दिली आहे. सर्व काही क्रिकेटने दिलंय. आपल्या सर्वांना भुरळ पाडणारा खेळ, मुंबईकरांना वेळ लावून ठेवलाय या खेळाने. तोच खेळ क्रिकेटचा खेळ. मुंबई नगरीतील चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी प्रीमियर लीग सीझन 5 पाहतो आपण. बबन पवारचा हा शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा शैलेश पाटील थोडस बदल करतायत फिल्डिंग मध्ये. फिल्डिंग सजवली जाते. निलेश देशमुख यावेळेला दांडी गोल. काय बॉल पाहायला मिळाला. वॉड बॉल. बब्बन पवार का नावाचा चर्चा, का स्वतः संघाचा ओनर सुद्धा, संघ मालक सुद्धा प्रसन्न झालाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू निलेश याला काहीचा भेटलेला नाही आणि बाद झालाय तो निलेश. झटका बसलाय तो निलेश याला.
अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बबन पवार. हॅट्रिकची संधी होती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्क मारायला गेले जरूर, परंतु टो क्रशिंग यॉर्कर आला, विकेटवरती आदळला आणि यष्टक उद्ध्वस्त झाल्यात. OUT आउट, बॅटर आउट. निलेश देशमुख बॅक टू बॅक विकेट्स पडल्या. तू चल मैं आया, तू हो पुढे, मी आलो मागून, अशी परिस्थिती पाहायला मिळते. पड झड झाली संघाची. रॉयल्स थोडंसं किंचित सापडले आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज बग्गा संघाचे आयकॉन खेळाडू आणि तिरुपल राजू पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्कवर मॅन विथ द गोल्डन आर्म जयेश कानडे येतात. या वर्षीचा हंगामात जयेशचा देखील एक जबरदस्त सूर गवसलाय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जयेशने आपल्या नावाचा डंका मिरवलाय. माझ्यासोबत आमच्या संघाचे कर्णधार, संघमालक आणि क्रिकेटचे दर्दी. मुळात अभय यांना क्रिकेटची आवड जास्त आहे. मग मॅच असून दे, कोणती मॅच असून दे, रणजी ट्रॉफीची मॅच असेल तरी ते रणजी ट्रॉफीची मॅच आवर्जून मुंबईला बघायला जातात. वानखेडेवर असून दे, BKC वरती असून दे. अंडर क्रिकेटची देखील अभय यांना आवड आहे. ओरम क्रिकेट, क्रिकेट कोणताही असून दे, अभय तिथे असतात उपलब्ध. यस, खेळाची आवड असलेला खेळाडू माणूस, एक व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व अभय थळी. सोनामणी टायगर्स एकदा विजेतेपद पटकावले, आता मात्र दुसऱ्यांदा विजेतेपद पटवण्याच्या शर्यतीत जो एकमेव संघ राहील, जर जिंकले तर दुसऱ्यांदा विजेतेपद पटवणारा. जाव्यात जयेश कानडे देतात बॅटिंग बॉलिंगसाठी. समोर तिरुपल राजू आहेत. यावेळेला मात्र कट करायला गेले जरूर. बॉल निघालाय, बॉल टप्प्यावरती पडलाय आणि निघालाय देखील आहे. जागा बनवली होती, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुटवर्कचा हवा होता आणि त्या फुटवर्क मध्ये बदल तिथे नव्हतं. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क यालाच महत्व आहे, तर संपर्क चांगला होतो. आणि आता मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय, ऑड बॉल. हॅलो मॅच यू ब्युटी. आता मात्र फिरवले बॅट, तिकडे आहेत खेळाडू. होईल कॅच. शेखर चेन्नई आले बॉलवरती, नाही माफ करा, विशाल कोहली आले बॉलवरती आणि कॅच पकडले. चांगला बॉल पाहायला मिळतोय. जयेशचे दोन्ही बॉल एका अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. पहिला डॉट बॉल आला, नंतर थोडेसे फर्स्ट हिट पाहायला मिळाले आणि विकेटचं पतन झालंय. मित्रांनो, दबावाचा खेळ असतो. जो दबाव आपल्यावरती येतो तो झेलावा तुम्हाला लागतो आणि तो दबाव तुम्हाला तो वेळ काढावा लागते. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. सावत मॅचच्या दिशेने थोडं घाई करा, थोडंसं घाई करा शैलेश. यस, यावेळेला शॉर्ट बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. बॉलवर मारलाय ताव, नाही दिलाय गोलंदाजाला भाव. आणि लोकेश बग्गा आले. टप्प्याचा चेंडू बघितला, वाट बघितली आणि वाटच लावली आहे भावाने. काय पठ्याने आले आल्या चौका ठोकून षटका ठोकून काढलाय. क्या बात आहे, जणू काय ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आली की काय. जबरदस्त. जयेश वरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, परंतु जयेश मध्ये देखील खासियत आहे, कौशल्य आहे, स्किल आहे, चुणूक आहे, क्षमता आहे. थोडस रनअप मध्ये फंबल झाले जयेश, थोडस गडबड झाली आहे. 3 मध्ये 6 खर्ची केलेत. धावसंख्या झाली ती 19 धावा. 18 धावसंख्या आले, 18. यावेळेला मात्र खोडून काढलंय. तिथे आहेत खेळाडू. शेखर चेन्नई येतील बॉलवरती, परंतु तिकडे 2 धावा देखील पूर्ण करतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. ती जाऊन पोहोचले ती 20 धावांवरती. 4 चेंडू समाप्त झालेत. दुसरं षटक सुरू आहेत. जयेशचा व्यक्तिगत पहिल्या संघासाठी दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत जयेश.
म्हणजे संधी निर्माण करून देत नाहीत. लोकेश बागाला शॉर्ट बॉल दिला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. आ बैल मुझे मार, पण नंतर काय केलं, पुढे टाकलाय आणि बॅटचा फेस ओपन करायला लावलाय. जबरदस्त मॅच, एक्सलंट बॉलिंग. वॉट थ्रो, वॉट थ्रो. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. लावा ताकद. क्या बात आहे, गुलीकत धोका दिलाय. हा नाना तू मै समन्वयाचा आबा होता. 2 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि 2 धावा पूर्ण करताना काय झालंय तर गडबड झाली, घोटाळा झालाय. गाव गाता गजाली आणि बॉम्ब मारतो शेजारी. आता मात्र विनायक इंगळे येत आहेत. चुनावटीच्या राहुल नगरचे विनायक इंगळे देखील काही कमी नाही आहेत. विनायक संधी जरूर कमी मिळाली आहे, परंतु संधी सोनं करता येईल. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल तिकडे आहेत. थोडस पाहायला गेलं तर ओम मात्रे, राहुल थोरबोले, जयेश कानडे, शेखर चेन्नई, राहुल गुप्ता, हितेश विशाल पाटील पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अकुटप्या चेंडू विनायक इंगळेच्या बॅट मधून राहुल थोरबोले हातामध्ये डिस्पॅच होतो चेंडू आणि जयेश कानडेला बॅक टू बॅक यश मिळत आहे. वाह, व्हॉट अ बॉलिंग. कधी या बाजूने, कधी त्या बाजूने, कधी इकडे, कधी तिकडे, कधी अमोलकडे, कधी अभयकडे. क्या बात है, व्हॉट अ मॅच. क्रिकेटची हीच तर लीला आहे अपरंपार. भगवान की यही माया. खूप कमी. चॅमी कामगिरी करावी लागेल. जयमेश धुळेकर, आता मात्र संधी आहे जयमेशकडे, परंतु तिकडे तरी सूरज देखील आहेत. पडझड झाली, विकेटची पडझड पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवर सोनामठीचा वंडर बॉय आणि रफ्तार राजा अर्थातच राहुल थोरबोले येतोय. 2 षटकाखेरीस धावसंख्या आली ती 21 धावा. अजूनही केतन नाईक आहेत. केतन नाईकला यायचं बॅटिंगला, परंतु आपला स्पर्धेचा नियम आहे, एक आयकॉन खेळाडू खेळत असताना दुसऱ्या आयकॉन खेळाडूला येता येत नाही क्रीजवरती, आणि तेच पाहायला मिळते. पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये राहुल थोरबोले, चुनामटीचा रफ्तार राजा, वेगाचा बादशाह स्वारत गोलंदाजी मार्गावर निघालेत राहुल. आता मात्र कट करायला गेले. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरून निघाला, शैलेशकडे विसावला, डॉट बॉल झालाय. येस येस येस, प्रत्येक डॉट बॉल घरी अभय थळी यांचा जोश पाहायला मिळतोय, दमखम पाहायला मिळतोय. युट्यूब वरती देखील टेनिस क्रिकेट .in वरती घर बसल्या चुनापट्टीकर आनंद घेतात या क्रीडा स्पर्धेचा. थोडस रनअप मध्ये गडबड होतीये, थोडस रनअप मध्ये गडबड होतीये. आपल्या ऑफिशियल पंच देखील कालपासून चांगली कामगिरी करतायत. खूप जबरदस्त कामगिरी त्यांनी देखील केली आहे या स्पर्धेमध्ये. विशाल गज्जल देखील पाहतोय आपण. यावेळेला पुन्हा एकदा तेच करायला गेले, ऍक्शन रिप्ले, पुन्हा बार बार लगातार डॉट बॉल. कट करायला जात आहेत, नाही लागत आहे बॅटला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सूरज फ्रस्ट्रेट आहेत, नाही कळत आहे काय करावं. दिशा निवडते चांगली, परंतु बॉल निघून जातोय बॅट यायच्या आधीच. चांगला बॉल, टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. गॅप मध्ये गेलाय, सुईतून धागा निघावा तसा 2 खेळाडूंच्या मधून बॉल जाईल का, परंतु हा काय घडलंय पंच निर्णय कळवतील असं
तिथून प्रेक्षकांनी देखील लिहिलं कळवायचं आहे, सांगायचं आहे. येस, 2 बॉल असेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गॅप मध्ये टाकला होता. टोक्रशिंग यॉर्कर होता, त्याला फुलर लेन कन्वर्ट केला. थोडासा पुढे उभे होते. पॉपिंग रिचच्या यॉर्कर टाकायला गेले, तो लोअर फुलटॉस झाला. त्याला फेस ओपन केला, तिकडे पाठवलं, तिकडे 2 धावा पूर्ण केल्यात. आता स्लोअर होता, तिकडे कोणी आहे का? येस, कॅप मध्ये ओम मात्र येतील बॉलवरती. जयेश येतील. जयेश वाट पाहत होते. ओम बॉलची वाट पाहत होते. बॉल कधी येईल, कधी घेता येईल, त्याकरता चांगली बॉलिंग टाकतायत राहुल. धावसंख्या मंद गतीने सुरू आहेत. 25 ला 5 गेल्यात. आधी वॉरियर्स, माफ करा, रॉयल्स डकआउट मध्ये आहे. 25 ला 5. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॉलिंग देखील चांगली केली आहे. अभय थळी, सुनावणी टायगर्स. वॉट अ बॉलिंग. या वेळेला समोरच्या दिशेने क ड क झट पट पटा गेंद सीमारेखा के पार. षटकार. काय फेकलाय बॉल भावा. शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका पाहायला मिळाला. काय क्लासिकल मारलाय समोरच्या दिशेने. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. राहुल वरती हल्ला चढवलाय. राहुलला कमबॅक करावं लागेल. आणि आता मात्र कमबॅक पाहायला मिळते. तिकडे स्पर्श पाचकुडे आहेत. चेंडू अडवतील, 1 धाव पूर्ण करतील. धावसंख्या झाली ती 32 धावा. 18 चेंडूने 32 धावा झाल्यात. थोडासा ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. मॅच मध्ये खूप काय घडलंय, खूप काय बदललंय. कधी या बाजूने, कधी त्या बाजूने. विकेटची पड झाली. धावसंख्या देखील सुरू आहे. आर्या पाहायला मिळते. आर्या मात्रे, समीर मात्रेंचा चिरंजीव. बत्तीस धावसंख्या झाले. आता मात्र रितेश आलेत गोलंदाजी मार्कवर. रितेशला कामगिरी करावी लागेल. व्यक्तिगत पहिल्या संघासाठी 4था आणि हाणामारी षटक घेऊन रितेश तोरगुडे येत आहेत. राहुल नगरचे रितेश देखील काही कमी नाही आहेत. 18 मध्ये 32 झालेत. मध्ये 32. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सूरज बग्गा आहे स्ट्राईक वरती. देतो वर. ओहो, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती निघाला. डॉट बॉल आलाय. वॉट अ बॉलिंग. चांगल्या टप्प्यावरती निघाला. बॅटची लागली, परंतु नाही कनेक्ट झालाय बॉल. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. एक चेंडू पूर्ण झालाय 4थ्या षटकातील. 32 धावसंख्या आली आहे. यावेळेला मात्र फेकून दिलाय. काऊन लावलाय. सीमा शॉर्ट बॉल पाहिला. आव देखना ताव. गेंदबाज को बता दिया अटेतील और भाव डाल का भाव. षटकार 6 धावांसाठी. RQ SQ ZQ गुली का धोका. बॉल सीमारेषा पार. 7 धावांसाठी षटकार. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. सूरजनी वाट बघितली आणि वाटच लावली आहे.
पहिला बॉल डॉट झाला. एक तेरी तो एक मेरी, तू डाल दो मैं बात बात. इन द आर्क आउट ऑफ द पार्क. त्या रेंज मध्ये, ती रेंज आहे त्या रेंज मध्ये बॉल आहे. ये आ गया रेंज में. त्याच पद्धतीने बॉल आला रेंज मध्ये आणि पाठवला सीमारेषा पलीकडे. संकेत शर्माच्या प्लॉट मध्ये बॉल डिस्पॅच केलाय. काहीतरी आगळी वेगळी फिल्डिंग लावली. क्या बात आहे. सिली पॉइंट शॉर्ट लेग तैनात केलाय. सिली पॉइंट शॉर्ट लेगला तैनात केलाय. क्या बात आहे. वाह, आगळे वेगळे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संकेत शर्मा शैलेश पाटीलचं. शॉर्ट लेग सिली पॉइंट. 38 धावा झाल्यात. क्या बात आहे. वॉट अ कॅप्टन्सी. विशाल गज्जल चांगले कॅप्टन कडून शुभेच्छा त्या शैलेश पाटील. वॉट अ कॅप्टन्सी. शॉर्ट लेग सिली पॉइंट लावलेत. आता मात्र तिकडे पाच कुठे आहेत. तिकडे चेंडू अडवतील नाही. निघून गेला बॉल. सर 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 सीमार्षा पलीकडे बंद. विशाल पाटील पाठलाग करतायत तिकडे. आणि तिकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. स्पर्श पाचकुडे तिथे होते. बॉल निघालाय. चांगल्या टप्प्यावरून निघालाय. तीन चेंडू बाकी आहेत. 40 धावा झाल्यात. आता मात्र शैलेश स्वतः आलेत शॉर्ट लेगला. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये क्या बात आहे. हाय फ्लाय इनटू द स्काय आणि चेंडू करतोय आम्हाला बाय बाय. 6 धावांसाठी षटकार. होता स्लॉट मध्ये पाठवलाय संकेत शर्माच्या प्लॉट मध्ये. शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल वरती हल्ला केलाय. रितेश दडगुरे थोडेसे महागडे साबित होत आहेत. 46 धावा झाल्यात. आता मात्र फुल आला चेंडू होता. फुलटा चेंडू होता. त्याला मिस केलाय. डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. वाह, वॉट बॉल. 46 धावा झाल्यात. रितेश एक चेंडू शेष आहे. 46 धावा झाल्यात. चेसेबल स्कोरिंग आहे. 64 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्यात. चेस ऑन आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण आक्रमण आक्रमण. लांब 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 खूप लांब. जा शोधू ना बॉल. 53 टार्गेट आहे. 53 धावांचं लक्ष असेल 24 चेंडू.
चला विशाल कोहली आणि नितेश बॅटिंग साठी दाखल झाले. 24-53 करायचे आहेत. चेस ऑन आहे. बॉलिंग साठी आपण पाहतोय बंटी मोरे येत आहेत, प्रशांत मोरे येत आहेत. विशाल कोहली ऑन बॅटिंग मार्क. तर त्यासोबत आपण पाहतोय रितेश दोरगुडे, बंटी मोरे आलेत. पॉवर प्ले षटक सुरू झालेत. 24-53 करायचे आहेत. 24 चेंडू 53 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. तीन वाजून 28 मिनिटं झाली आहेत. आपण पाहतोय कडाक्याचं ऊन आहे आणि सुपर संडे. पहिलाच बॉल लेग स्पिन टाकला, समाचार घेतला, एक्स्ट्रा कॉर्स मध्ये उडवलाय. वन बॉल चेंडू सीमारेषा पार जाईल. क्या बात आहे भावा, तुझ्या बॅट बद्दल 4 धावा. मनगटात आहे जोर, मारलाय भावाने कडक 4. 4 धावा. श्री गणेशा आरंभ. 1 चेंडू 4 धावा. 23-49. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, तसाच फटका पाहायला मिळाला. कार्बन कॉपी, झेरॉक्स कॉपी. पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. बॅटला लेदार. येतोय विशालच्या बॅट मधून चौकार. बार बार लगातार सीमारेषा पार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकायला गेले बंटी मोरेचा. हा बॉल समाचार घेतलाय. पॉवर प्लेची षटक. पॉवर प्ले षटका थोडस पडद्याच्या बाहेर बसायचं प्लीज, सहकार्य करा. तिकडे एक्स्ट्रा मॅच अंपायर्स प्लीज, तिकडे एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जो कोणी बसलाय प्रेक्षक त्यांना विनंती करतो की आपण बाहेर जायचंय. कृपया त्यांनी बाहेर व्हायचं, कृपया सहकार्य करा. यस, 2 चेंडू आणि 8 धाबा झाल्यात. मॅच ऑन झाले. चेस ऑन झालाय. पॉवर प्ले षटक सुरू आहे. समाचार घेतलाय बंटीच्या बॉलचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एलिव्हेशन करायला गेले, शफल झाले, नाही लागला कनेक्टला बॉल. डॉट बॉल आलाय. 3-8. 3 चेंडू आणि 8 धाबा. 21-45 करायचे आहेत. 21 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. आता मात्र उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर पिचिंग केलं चेंडूला. दिशा नव्हती. बॉल वळलाय. व्हाईट बॉलची सांगता होतीये. 3 चेंडू आणि 9 धावा. व्हाईट बॉल फुकट ते पौष्टिक. मुफ्का चंदन गीसमेर नंदन. अवांतर चेंडू सांगता होते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलवरून बोट फिरवली आहेत. तिकडे चेंडू आहे. सूरज फेकी करतील, माफ करा सुनील फेकी करतील. तोपर्यंत 1 धावा अंकित करतील. 4 चेंडू आणि 10 धावा. रितेश दोरगुडे सुनावटीच्या राहुल नगरचे रितेश. आता मात्र मंच आहे. या मंचाचा सरपंच वाढायचा आहे. स्टेज आहे. चार चेंडू आणि 10 धावा झाल्यात. चेस ऑन आहे. पॉवर प्ले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये टायगर्सच्या 12 धावा आल्या होत्या. आता मात्र 4 मध्ये 10. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत. चेहऱ्यापासून 2 हात लांब करतायत आणि सांगतायत आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा आम्ही या ठिकाणी पालन केलंय. व्हाईट बॉलची घोषणा येते. 4 मध्ये 11. लावा ताकद. 3 बॉल कसे 4 चेंडू 11 धावा झाल्यात. 4 चेंडू 11 धावा. मोठी बॅटिंग लाईनअप आहे टायगर्सकडे. शॉर्ट बॉल पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा पंचाने व्हाईट नाही कळला गेला बॉल व्हाईट बॉल. यस, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 4 मध्ये 12.
बंटी मोरे थोडस लाईन अँड लेंथ मध्ये बिघाड, थोडस बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल वळलाय, वाईट जातोय. संधी आहे, संधी आहे, संधी सोनं करायची. चार चेंडू 12 धावा, अवंतर चेंडू, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रास आता मात्र चांगला लागला. 22च्या स्वरूपातली धावांकित केली गेली आहे आणि तेच पाहायला मिळते. तब्बल 3:33 चुनाभट्टीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये धावांची चोरी झाली आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाहीये. 5 चेंडू आणि 13 धावा झाल्यात. यावेळेला उडाले बॉल, उंची गाठले, तिकडे खेळाडू आहेत आणि यस विकेट जाईल. विशाल कोरी बॅक टू द पवेलियन. बात है, पूरा चुनावटी एक तरफ और आजाद गली एक तरफ. यस विशाल मंद पावलाने माघारी परत आहेत. चांगली सुरुवात जरूर झाली होती, 13 धावा झाल्यात. आता मात्र राहुल थोरबोल येत आहेत, चुनाभट्टीचा वंडर बॉय. आता मात्र कामगिरी करावी लागेल. चुनाभट्टीचा बंटी पटेल, खुशबू चुनाभट्टी की. अठरा मध्ये 40 पाहिजेत. मनीष पांचाळ देखील पाहतायत. कालचा दिवस त्याचा होता. अठरा मध्ये 40 करायचे आहेत आणि गोलंदाजीला कोण आलाय? लवकर घाई करा भाई, थोडं घाई करायची आहे. केतन नाईक चुनाभट्टी किंग्स आणि वॉरियर्स नाणेफेकीसाठी यायचंय. विनायक इंगळे आमंत्रित केले. चुनाभट्टीच्या राहुल नगरचे विनायक इंगळे आलेत. 18 मध्ये 40 करायचे आहेत. त्यांनी केले, तुम्हाला करायचे आहेत. रिते दुर्गुडे पाटील राहुल नगरचाच आहे, माहिती आहे एकमेकांचा खेळ काय आहे. एकमेकांसमोर उभे टाकलेत सक्के मित्र, आज पक्के वैरी क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. महासंग्राम, द्वंद्व, युद्ध पाहतो आपण क्रिकेटचं चुनाभट्टी नगरीमध्ये. चुनाभट्टी क्रिकेटची पंढरी. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज विनायक इंगळे निघालेत. शॉर्ट रन अप, पहिलाच बॉल स्लोवर वन आणि त्याच्यावरती हल्ला. आउट एकड़ा दाव. गेंदबाज को बता दिया, अटे दिला डाल का भाव. मारलाय गोलंदाजावरती ताव, नाही दिलाय गोलंदाजाला भाव. आम्ही सगळे म्हणतो या ठिकाणी जस्ट लुकिंग लाईक अ वाव. यस रोशनकडून 2000चं पारितोषिक असेल. रितेशला अजून 2 मारले तर अजून 2 पेटाव भावा. तुझ्या बॅट मधून निघाले 6 धावा. क्षेत्र सदोदत विनायक. आता मात्र 17 मध्ये 34 करायचे आहेत. 17 चेंडू 34 धावा. मॅच ऑन. हो हो स्लोवर वन. बीट केलाय नाही केलाय, कळलंय. 16 मध्ये 34. मध्ये 34. यावेळेला पण मुद्दा बॉल बॅट वलवली, बॅट भिरकवली, नाही लागला कनेक्ट. 15 मध्ये 34 करायचे आहेत. 15-34. आता तर शॉर्ट बॉल होता, आता तर संधी होती, परंतु स्टंपावरून बॉल गेलाय. 14 मध्ये 34 करायचे आहेत. 14 चेंडू 34 धावांची गरज आहे.
14 मध्ये 34 करायचे आहेत. यावेळेला मात्र फाईन लेगला तिकडे खेळाडू आहेत आणि जयमेश धुळेकर चौकार येईल. 13 मध्ये 30 ची मॅच. फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती फुल टोल वसूल केला. फाईन लेगची दिशा निवडली. तिकडे जयमेश आले परंतु बॉल निघून गेलाय येण्याच्या आधीच. 13 चेंडू 30 धावा. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. काही होऊ शकतं परंतु सूरज आणि लोकेश देखील बाकी आहेत बॉलिंग साठी. काही होईल, काही होईल. क्रिकेटचा अनियमित खेळ आहे. दुसरा डाव सुरू आहे. धावाचा अड्डा सुरू झालाय. निर्णायक डाव सुरू झालाय. मला क्रिकेटचा खेळ का आवडतो तर याच क्षणासाठी आवडतो. आपण क्रिकेटचे दिवाणे का आहोत तर इथे बॅटिंग कोणी चांगली करते पेक्षा बॉलिंग कोणी चांगली करते परंतु डाव शेवटच्या बॉल पर्यंत येतोय. 13 चेंडू 30 धावा. मध्ये 30 शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलचा फायदा उचललाय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. लांब 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 खूप लांब. जा शोधून आणा बॉल. वावराच्या पलीकडे बांधाच्या पल्याड. RQ SQ ZQ कुली का धोका षटकार. बारा मध्ये 24 करायचे आहेत. 12-24 ची मॅच आहे. तब्बल 16 धावा आल्यात या षटकामध्ये. एकंदरीत पाहायला गेलं तर ड्रिंक्स ब्रेक घेऊया आपण. घेऊ शकतो का बॉलिंग साठी. आज जे मोठा जे रोल आहे भूमिका आहे ते आपल्या संघासाठी आमच्या बुलंद आवाज चुनापट्टीचा गणेश मगर करून दाखवतोय आपल्या संघासाठी. हा उन्हामध्ये हा धुपामध्ये बारा चेंडू 24 धावा. गोलंदाजीसाठी मात्र सुद्धा सज्ज होतोय सूरज बग्गा. ज्या प्रकारचा हल्ला ज्या प्रकारचा बल्ला त्यांनी बोलला होता आपला संघासाठी. 12 चेंडू 24 धावा. स्ट्राईकला येतो बंटी पटेल. पहिल्या चेंडू मध्ये बाद होतोय तो राहुल दोरवले. गेम इज ऑन. आपला सर्वांना नम्र विनंती आहे. क्रिकेट हा खेळ सारखा खेळा. कोणालाही उलट सुलट काही बोलायचं नाही कुठल्याही खेळाडूला. ह्याचा नाही तर 5 धावांची पेनल्टी असेल. हा क्रिकेट आहे. सर्वांची इज्जत करायला शिका. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होत आहे. पुन्हा चेंडू निर्धाव होतोय. सूरज बग्गा आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय काय. 2 चेंडू मध्ये होता ते राहुल तोरबोले याला. सूरज बग्गा मॅन इन फॉर्म इन मॅन कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू
जयेशला दिलेला चेंडू समोरच्या चेंडूवर पहिला धावा कंप्लीट करतोय. दुसरा धावाचा प्रयत्न होईल काय, कायसा मिस फिल्डिंग. दुसराही धावा संपूर्ण कंप्लीट होतोय. धावसंख्येवर वाढ होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 31 धावा. 2 गडी बाद 31 धावा. सामना जिंकण्यासाठी नव चेंडू 22 धावा. जयेश बराच सामना तुम्ही जिंकून दिले. हाच सामना तुम्ही जिंकून देऊ शकतो का राहुल गुप्ता अँड कंपनी याला. चौथा चेंडू होता फुल टॉस. कॅच घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्येवर वाढ होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 35. सनसनीत दणदणीत 4 धावा. 8 चेंडू 18 धावाची आवश्यकता. जयेश मागच्या 2 आठवडा आधी ज्या प्रकारचा फलंदाजी केला होता, अफलातून फलंदाजी करून सामना जिंकून दिला होता, तोच जयेश पुन्हा एकदा. विशाल देसाई नाणेफेकीसाठी या. विशाल देसाई ये लहान पोरे थोड़ा पार्टी लावा तुम्ही. छोटे बच्चे लोग थोड़ा सा पीछे हो जाओ. विशाल देसाई आपल्याला शेवटचा कॉल असेल, अन्यथा 5 धावांची पेनल्टी असेल. 7 चेंडू 18 धावा. कारनामा करू शकतो. सामना जिंकून देऊ शकतो जयेश. शेवटचा चेंडू सूरज. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू स्वर चेंडू पंच घोषित करतात. धावसंख्येवर वाढ होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 36 धावा. 2 गडी बाद 36 धावा. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता फलंदाजीसाठी. जय शेवटचा चेंडू सूरज. शेवटच्या चेंडूवर चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवलाय त्याला प्लॉट मध्ये. चेंडू चाललाय गणेश मगर. गणेश मगर रोंगटे उभे झालेत गणेश मगर याचे. कायचा दणदणीत दणदणीत पणपणीत षटकार मारलाय ते आणि जयेश कन्नाडे यांनी. एकदा जोरदार ताल्या होतात जयेश याच्यासाठी. धावसंख्या झालाय 42. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. संघ मालक प्रसन्न झाला आहे. चेंडू हाताने सुटलेला. चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये. काहीसा गणेश मगर सीटावर उचलून आपला संघासाठी. गणेश मगर आमचा आवडता संघ. राहुल गुप्ता ज्या प्रकारे आज सकाळी देवस्थानला जाऊन आला होता, सकाळचे जे देवस्थान रमेश भाई यांच्याकडून जे शिकलेलं देवस्थान 11 लिंबू खिशात घेऊन गेले होते जीटीबी नगर मध्ये देवस्थानला, तेच देवस्थानचा हा चमत्कार भेटेल काय बघायला लागेल. पुढच्या 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. चला गोलंदाजीसाठी लोकेश, एक तेज तरारा गोलंदाज. कमबॅक लोकेश पण करू शकतो. आपला संघासाठी फलंदाजीसाठी येतो रितेश. पहिला चेंडू फुल टॉस होता, पण टोल काहीसा वसूल केलेला नाही. चेंडू होतोय लेग बाईच्या स्वरूपात 1 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 2 आठवडा आधीच हा कारनामा जयेश यांनी करून दाखवला होता AGPL ला. तोच कारनामा परत जयेश करू शकतो आपल्या संघासाठी. अप्रतिम फलंदाजी केलाय जयेश यांनी. 5 चेंडू 10 धावा. चला मॅच कडे जाऊया. 5 चेंडू 10 धावा. विशाल देसाई नाणेफेकीसाठी या. पुन्हा एकदा चेंडू बब्बन 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 चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्येवर वाढ होतोय. धावसंख्या झालाय सामना जिंकण्यासाठी फक्त 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अभय अली आणि कंपनी, अभय अली आणि कंपनी चेहऱ्यावर इस्माईल आलेला आहे.
आणि सकाळी 11 लिंबू ज्यांनी GTVच्या देवस्थानला घेऊन गेले होते आमचे लाडके मित्र राहुल गुप्ता. पहिल्यांदा फायनल मध्ये प्रवेश होणारा राहुल गुप्ताच्या जे स्वप्न आहे आज होणार काय पुढं. उभा आहे काला कपडा पिला लिंबू कपड्याला हात लावून सुद्धा उभा आहे तो आमचा मित्र राहुल गुप्ता. बबन अप्रतिम. चला जाऊया मॅच वर. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चला रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे रितेश. सामना संपलेला नाही. चुनाभट्टी रॉयल्स सामनामध्ये जिवंत आहे बघायला लागेल. आझाद गल्ली लोकांच्या प्रेक्षकला लक्की लोकेश बग्गा खुश करू शकतो काय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ते 50. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जयेश नावाचा जयेश होणार आहे आज. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. चेंडूवर येतोय गुजराती आणि झेल सोडलेला आहे. झेल सोडलेला आहे गुजराती आणि 3रा धावांचा प्रयत्न होईल का नाही. आणि 3 धावा होतोय काय. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो विशाल पाटील. अजूनही सामना संपलेला नाही. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता. स्वतः कर्णधार शैलेश पाटील फलंदाजीसाठी चाललाय. तो आलाय ज्यांनी संपूर्ण चुनाभट्टी गाजवलंय. आता तोच मात्र सुद्धा 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता फलंदाजीसाठी आलाय. म्हणून सांगतो क्रिकेट कधी कोणाला बोलायचं नाही. कमी वयात शिकायच्या गोष्ट मध्ये तुम्ही काय ना काय तरी बोलून जातात. हा शिकायची गोष्ट आहे. सामना संपलेला नसतो. राहुल गुप्ता 11 लिंबू काला कपडा GTVच्या जे देवस्थान तोच संघ राहुल गुप्ता. पहिल्यांदा फायनलची संधी. स्वतः संघ मालक खुश झालाय. जर शैलेश पाटील यांनी षटकार मारला हा चेंडूवर तर गणेश पवार तर्फे 1001 चा पारितोषिक. संदीप पाटील यांच्या तर्फे हा षटकावर जर षटकार मारला 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे शैलेश पाटील यांना. 10,000 रुपयाचा. विशाल गज्जल 1001, गणेश पवार 1001, संदीप पाटील 1001 आणि सागर मात्रे 1001. सागर जमखंडी 2 चेंडू 1 धावा. चला लोकेश. बराच सामना इकडे जिंकून दिला. आज जिंकून देतोय काय संघ मालक. चला 2 चेंडू 1 धावा. लोकेश हलक्या हातीने टाकलेला आहे आणि सामना चुनाभट्टी टायगर संघ जिंकलेला आहे. अप्रतिम खेळी अप्रतिम फलंदाजी जयेश कर्नाडे.